भिवंडीतील एका शाळकरी मुलीने स्वतःच्या अपहरणाचा डाव मोठ्या हिमतीने उधळला आहे। भिवंडी शहरातील फातिमा नगर परिसरात राहणारी 16 वर्षीय शाळकरी मुलगी दुपारी 12 वाजता शाळेत जाण्यासाठी एका रिक्षात बसली। गाडीत तिच्या बाजूला आधीपासूनच एक जण बसलेला होता। ही रिक्षा रामनगर येथील शाळेजवळ येताच विद्यार्थिनीने "काका, रिक्षा थांबवा, माझी शाळा आली" असे सांगितले। मात्र त्यानंतर रिक्षा चालक व मागील सीटवर बसलेला त्याचा साथीदार एकमेकांकडे नजरानजर करत हसू लागले व रिक्षा जलद गतीने शहराच्या बाहेर जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दिशेने पळवू लागले। हा प्रकार लक्षात येताच या बहादूर मुलीने प्रसंगावधान दाखवत दप्तराखालील कंपास पेटीतून करकटक काढले आणि बाजूला बसलेल्या अपहरणकर्त्याला रिक्षातून ढकलून दिले। त्यानंतर रिक्षा चालकावर कट्यारने हल्ला करत धावत्या रिक्षातून उडी मारून स्वतःची सुटका करून घेतली। स्वरक्षणासाठी प्राणपणाने मुकाबला केलेल्या या विद्यार्थिनीचं कौतुक होत आहे। या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नराधमांच्या शोधांसाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे। स्वरक्षणासाठी मुकाबला केलेली ही मुलगी न डगमगता शाळेत गेली। त्यानंतर सायंकाळी घरी गेल्यानंतर आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची तिने आईवडिलांना माहिती दिली। पालकांनी तत्काळ भिवंडी पोलीस ठाणे गाठत नराधमांविरुद्ध तक्रार दिली आहे। पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केलाय।